नमस्कार मित्र मैत्रिणींनो, आज आपण बोलणार आहोत आपल्या आयुष्यातील एक अतिशय खास आणि पवित्र दिवसाबद्दल. हा दिवस आहे सर्वपित्री अमावस्या. मित्र मैत्रिणींनो, आपण रोजच्या धकाधकीत जीवनात जगतो. कामधंदा, शिक्षण, करिअर या सगळ्यात अडकून जातो. पण कधी कधी थांबून मागे वळून बघणं, आपल्या पूर्वजांना आठवणं हे सुद्धा खूप महत्वाचं असतं. कारण आपण आज जे आहोत, ज्या घरात, ज्या कुटुंबात, ज्या समाजात आहोत, ते आपल्या आई वडील, आजी आजोबा, पणजोबा आणि त्यांच्या पिढ्यांच्या कष्टांमुळे, त्यागामुळे आणि संस्कारांमुळेच. आपल्या पितरांना आठवणं म्हणजे फक्त धार्मिक परंपरा नाही, तर ती आपली कृतज्ञता व्यक्त करण्याची खरी संधी आहे. आणि ही संधी आपल्याला मिळते पितृपक्षात. पितृपक्ष म्हणजेच 15 दिवसांचा तो काळ, ज्यात आपण आपल्या पितरांना, पूर्वजांना त्यांची स्मृती जपतो. त्यांच्यासाठी अन्नदान, तर्पण, पिंडदान करतो. या पंधरवड्याचा शेवटचा दिवस म्हणजे सर्वपित्री अमावस्या. या अमावस्येला महालय अमावस्या असे देखील म्हणतात. हा दिवस इतका महत्वाचा का आहे, चला जाणून घेऊया. या दिवशी काय विशेष केलं जातं, त्या मागची श्रद्धा, शास्त्र आणि आजच्या काळात आपण याला कसं साजरं करू शकतो, हे आपण अगदी सोप्या भाषेत सविस्तर जाणून घेऊया. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच आध्यात्मिक व्हिडिओंसाठी आपल्या उपाय आणि उपासना या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्र मैत्रिणींनो, पितृपक्ष हा आपल्याकडील एक जुना आणि महत्वाचा धार्मिक कालखंड आहे. या काळात दररोज एक विशिष्ट तिथी असते. त्या तिथीला त्यांचा मृत्यू झाला आहे त्या आत्म्यांसाठी श्राद्ध आणि तर्पण केलं जातं. पण प्रश्न असा पडतो, सगळ्यांना आपला मृत्यू दिवस ठाऊक असेलच असं नाही. कधी घरात नोंद नसेल, कधी विसरलं गेलं असेल, कधी परिस्थितीमुळे त्या दिवशी श्राद्ध करणं शक्य नसेल. मग अशा पितरांचं काय? त्यांना विसरून जायचं का? तर नाही. याच कारणासाठी शास्त्राने एक दिवस ठेवला आहे, तो म्हणजे सर्वपित्री अमावस्या. या दिवशी आपण सगळ्या पितरांना एकत्र स्मरतो. म्हणजे ज्या पितरांचं श्राद्ध झालं नसेल किंवा आपण विसरून गेलो असू, त्यांना या दिवशी अर्पण केलं जातं. म्हणूनच याला सर्व पितरांचा दिवस म्हटला जातो. या दिवसाचं महत्व समजावून सांगणारी एक सुंदर कथा महाभारतात आहे. आपण सगळ्यांनी दानशूर कर्णाबद्दल ऐकलंच असेल. कर्ण हा इतका मोठा दानी होता की त्याला दानशूर कर्ण असं म्हणायचे. त्याने आयुष्यात सोनं, रूप, वस्त्र, दागिने जे मिळालं ते सगळं दिलं. पण एक चूक त्याच्याकडून झाली. त्याने आपल्या पितरांना म्हणजेच पूर्वजांना कधी अन्नदान केलं नाही. जेव्हा कर्ण मरण पावला आणि स्वर्गात गेला, तेव्हा त्याला सोनं रूप मिळालं, पण अन्न मिळालं नाही. तो भुकेला राहू लागला. तेव्हा त्याने यमाला विचारलं, मला अन्न का मिळत नाही? यम म्हणाले, तू आयुष्यभर अन्नदान केलंस, पण आपल्या पितरांना कधी अन्नदान केलं नाहीस, म्हणून तुला स्वर्गात अन्न मिळणार नाही. कर्णाने तेव्हा प्रार्थना केली, मला थोडा वेळ पृथ्वीवर पाठवा, मी माझ्या पितरांना अन्नदान करतो. तेव्हा त्याला 15 दिवसांचा वेळ मिळाला. त्याने त्या 15 दिवसात आपल्या पितरांना अन्नदान केलं. हेच 15 दिवस म्हणजे पितृपक्ष आणि त्या काळाचा शेवट होतो सर्वपित्री अमावस्येला. सर्वपित्री अमावस्येचा विधी आणि परंपरा जाणून घेऊया. आता बघूया या दिवशी नेमकं काय केलं जातं. सकाळी लवकर उठून स्नान करून शुद्ध वस्त्र परिधान करून पितरांचं स्मरण केलं जातं. श्राद्ध, तांदूळ, तीळ, पाणी, कुशा वापरून श्राद्ध विधी केला जातो. तर्पण, पाण्यात तीळ मिसळून मंत्र उच्चारासह पितरांना अर्पण करतात. पिंडदान, तांदळाचे गोळे करून ते पितरांना अर्पण करतात. बऱ्याच ठिकाणी लोक गंगा, गोदावरी, नर्मदा, कृष्णा यांसारख्या पवित्र नद्यांवर जातात. जे नदीकाठी जाऊ शकत नाही ते घरीच नैवेद्य ठेवतात. कावळ्याला नैवेद्य देण्याची एक प्रथा आहे, कारण कावळा हा यमाचा दूत मानला जातो. कावळा खायला आला म्हणजे पितृ तृप्त झाले असा समज आहे. या दिवशी दान धर्म करणं खूप महत्वाचं मानलं जातं. अन्नदान, वस्त्रदान, ब्राह्मणांना भोजन, गाईला चारा असं केल्याने पितृ प्रसन्न होतात आणि घरात आशीर्वाद मिळतो. सर्वपित्री अमावस्येचं विशेष महत्व म्हणजे इतर अमावस्यांमध्ये उपवास पूजा केली जाते, पण ही अमावस्या वेगळी आहे, कारण ही पूर्णपणे पितरांसाठी समर्पित असते.
या दिवशी पितर येतात, आपल्या वंशांना आशीर्वाद देतात अशी श्रद्धा आहे. ज्यांना श्राद्ध करता आलं नाही त्यांनी किमान या दिवशी तरी ते केलं पाहिजे असं शास्त्र सांगतं. श्रद्धा आणि शास्त्र जाणून घेऊया. या मागचं सर्व पितृ अमावस्या मागची श्रद्धा आणि शास्त्र जाणून घेऊया. श्रद्धेने मानलं जातं की या दिवशी पितृ पृथ्वीवर येतात आणि जर त्यांना स्मरण श्राद्ध मिळालं तर ते प्रसन्न होऊन आपल्या वंशांना आयुष्यभर आशीर्वाद देतात. शास्त्राच्या दृष्टीने पाहिलं तर हा दिवस म्हणजे कृतज्ञतेचा दिवस. पूर्वजांची आठवण म्हणजे केवळ विधी नाही तर तो आपल्या संस्कृतीचा भाग आहे. महाराष्ट्रात लोक नदीकाठी जाऊन पिंडदान करतात, घरी नैवेद्य ठेवतात. बंगालमध्ये तर याला महालय म्हणतात आणि त्यानंतरच नवरात्राची सुरुवात होते. दक्षिण भारतात सुद्धा खास पूजा आणि दानधर्म केला जातो. या अमावस्येला पाळावयाचे नियम आणि टाळायच्या गोष्टी जाणून घेऊया. या दिवशी मांसाहार, मद्यपान, वाईट वर्तन करणं टाळावं. पितरांना विसरणं ही मोठी चूक आहे. अन्नाची नासाडी करू नये. शक्य असल्यास उपवास करावा, नाहीतर सात्विक अन्न ग्रहण करावे. आजच्या धावपळीच्या आयुष्यात सगळ्यात तिथी पाळणं कठीण असतं, पण किमान सर्व पितृ अमावस्येला तरी आपण आपल्या पितरांना आठवलं पाहिजे. घरी साधा नैवेद्य ठेवा, एक दिवा लावा, त्यांच्या स्मृतींना नमस्कार करा, हे सुद्धा पुरेसं आहे. महत्वाचं म्हणजेच मनापासून केलेलं स्मरण. मित्र मैत्रिणींनो, आपण आज जे आहोत ते आपल्या पूर्वजांमुळेच. त्यांनी कष्ट केले, त्याग केला, संस्कार दिले, म्हणून आज आपण इथे आहोत. त्यांचं स्मरण केलं की आपल्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, घरात शांती येते, वंशाची प्रगती होते. पूर्वजांचं स्मरण म्हणजे आपली परंपरा जपणं आणि कुटुंबाला जोडून ठेवणं. तर मित्र मैत्रिणींनो, सर्व पितृ अमावस्या हा फक्त धार्मिक विधीचा दिवस नाही, तो दिवस आहे कृतज्ञतेचा, आठवणींचा आणि आपल्या मुळाशी जोडून ठेवणारा. या दिवशी आपण आपल्या पितरांना स्मरतो, त्यांना तृप्त करतो आणि त्यांचा आशीर्वाद घेतो. हा आशीर्वाद आपल्या आयुष्यात शांती, समाधान आणि प्रगती घेऊन येतो. म्हणूनच या सर्व पितृ अमावस्येला आपण सगळ्यांनी आपल्या पितरांना नक्की स्मरूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक उपाय आणि माहितीसाठी आपल्या उपाय आणि उपासना या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.